छत्रपति संभाजीनगर में आयोजित एक पत्रकार परिषद के दौरान शिवसेना गुट के नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अंबादास दानवे ने फडणवीस सरकार को विभिन्न आरोपों से घेरते हुए हनी ट्रैप मामला और आने वाले चुनाव पर अपनी राय बताई। माणिकराव कोकाटेंना राजीनामा द्यावाच लागेल, कारण आता त्याची चौकशी झाली माझ्या माहितीप्रमाणे, आणि या चौकशीत माणिकराव कोकाटे चांगले अर्धा तास सभागृहात रमी खेळत होत्याचं स्पष्ट झालेलं आहे। अजून तो रिपोर्ट बाहेर आलेला नाही, पण जी माहिती आम्ही घेतली त्याच्यातून स्पष्ट होतंय। आणि जो व्यक्ती विधिमंडळात रमी खेळतो त्याच्या संवेदनशीलतेचा मला असं वाटतं काय त्याला शब्द वापरता येणार नाही अशा पद्धतीने असंवेदनशीलता त्यांची आहे। आणि आताच्या घडीला शेतकऱ्यांची परिस्थिती ज्या पद्धतीने आहे त्या काळात या खात्याचा मंत्री संवेदनशील असला पाहिजे, आणि सातत्याने वेगवेगळे वक्तव्य त्यांनी केलेले आहे। जर त्यांना माफ केलं तर मला असं वाटतं हे सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या विरोधात आहे। तसं तर आहेच, हे सरकार ज्या पद्धतीनं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली याचा सुद्धा समर्थक आहे, असंच याच्यात म्हणावं लागेल। तेव्हा माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। ते सरकार साधन सुचिता खेळा रमी, मी तर म्हणतो याच्यानंतर सभागृहात मस्तपैकी रमीचे कॅटच घेऊन गेलं पाहिजे ना, मग कशाला मोबाईलवर खेळायचं, पत्त्याचा डाव मानून खेळलं पाहिजे, याच्यासाठी ते सभागृह केलं की काय। म्हणून निश्चित जनतेच्या मनात रोष आहे, त्याचा जर अंदाज या लोकांना नसेल याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात। बिलकुल समाधानकारक। एकीकडे सरकार देवेंद्रजींचं सरकार एकीकडे मोठ्या बाता मारतंय, विकासाच्या गप्पा मारतंय, साधन सुचितेच्या गप्पा मारतंय, संस्कृतीच्या गप्पा मारतंय, आणि असं असताना एक मंत्र्यांच्या डान्स बारमध्ये बारबाला पकडल्या जातात, एक मंत्र्यांच्या घरामध्ये नोटाचे गट पिशव्या दिसत आहेत, बॅग दिसत आहेत, कशा अवस्थेत बसलेल्या आहेत, एक मंत्री शेतकऱ्याविषयी कशा पद्धतीने बोलतात, एक मंत्री काहीतरी कपडे अर्ध याच्यामध्ये म्हणजे आता शब्दही वापरता येत नाही मीडिया समोर, याच्यावर पूजा अर्चा करत बसतात। ठीक आहे, तुमचे खाजगी विषय आहे, खाजगी राहिले पाहिजे, परंतु हे जर सार्वजनिक होत असेल तर मला असं वाटतं मुख्यमंत्री नुसते नाराजी व्यक्त करणं, दम मारणं याला काही अर्थ नाही। मुख्यमंत्री मला असं वाटतं हे सगळ्या कारवाई करण्यामध्ये असक्षम ठरतात की काय, अशा प्रकारचा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या जनतेच्या आणि आमच्या मनात निर्माण झालेला आहे। माझ्या माहितीवरून त्यांच्या पक्षाचा तो कार्यक्रम होता, त्यामुळे बाकीचे लोक कशाला जातील हा प्रश्न आहेच। धुसफूस आहे त्यांची, पण हे जेवायला गेलं नाही म्हणून धुसफूस या म्हणण्यात काय अर्थ आहे असं मला तरी नाही वाटत। दुसरं असं आहे की नागपूरचे उमरेडचे भाजपचे माजी आमदार आहेत, त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना एक पत्र लिहिले, त्यामध्ये अशी खंत व्यक्त केली आहे की भाजपमधील इन्कमिंग वाढलं आहे, त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांची संधी हिरावली आहे। हे काही नवीन आहे का काय, फार दिल्लीपासून गल्लीपर्यंत असंच झालेलं आहे। काँग्रेस मुक्त करायचं होतं, काँग्रेसचे लोक येऊन त्यांच्या खुर्चीवर बसलेले आहेत, जुने भाजपचे लोक अजूनही सतरंजाच उचलेला आहे ना। मंत्रिमंडळातली यादी घ्या, किती लोक भाजपचे, आमदारांची यादी घ्या, किती लोक भाजपचे, आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये ही दयनीय अवस्था भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाची झालेली आहेच। आणि मला वाटतं ही खचखच आहे, कोण उमरेडचे आमदार यांनी व्यक्त केली।